त्या वेळेला, तर तो फक्त दाखवण्याचा प्रयत्न केला, दाखवला पण नाही, पण त्यांना सांगितलं की हे अशा प्रकारे होऊ शकतं बाबा काम, तर ते जमेल का? तर ते सगळ्यांना जमलं आणि ते सगळ्यांनी नीट केलं. आणि हे कितीही बोलत असले ना आता की हे सगळं शिवामुळे, शिवाने केलं, तर असं नाही आहे भाऊ. यातला एक जण जरी नसता ना तर आज शिवा नसती. या प्रत्येकाने इतकी मदत केली आहे ना मला. म्हणजे माझं जे गॅरेज आहे, माझ्या बाबांचं जे गॅरेज आहे ते उभं करण्यासाठी मी जितकी मेहनत करते तेवढीच मेहनत ह्या प्रत्येकाने माझ्याबरोबर केली आहे. त्यामुळे फक्त माझं क्रेडिट नाही आहे, हे ह्या प्रत्येकाचं आहे. त्यामुळे त्यातला प्रत्येक जण माझ्या खूप जवळचा आहे. हो काका, म्हणजे आज जे आम्ही तुमच्या घरी जेवायला बसलोय ना, ते आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. काय आम्हाला आयुष्यभर लोक नावच ठेवायची, खूप घालून पाडून बोलायची हो, पण आमच्यासाठी नेहमी शिवा उभी राहिली. तिने आम्हाला सांगितलं की आयुष्यात काय करायचं असतं. शिवा नसती ना तर आज आम्ही इकडे कोणीच नसतो. आणि शिवाने आमच्यासाठी एवढं केलंय ना की त्याची परतफेड आम्ही कधीच नाही करू शकत. काका, आम्हा सगळ्यांना फक्त एकच वाटतं की शिवा आता जशी खुश आहे, आनंदी आहे, तशी आयुष्यभर पाहिजे. वा, खूप छान वाटलं हे सगळं तुमचं ऐकून. तुमच्या सगळ्यांची मैत्री खरं म्हणजे खूप अमूल्य आहे. तिला तुम्ही सगळे जपा, टिकवून ठेवा. अमूल्य म्हणजे? अमूल्य म्हणजे याची किंमत करता येणार नाही अशी तुमची मैत्री. आणि हा भाऊ, आता मी आणि आशू पण यांच्या ग्रुपमध्ये मध्ये आम्ही खूप काम एकत्र केलं. हो. अरे वा, खूपच छान. मी तर आशूला नेहमी सांगत असतो की आपल्या बाजूनी आपल्या बरोबर जे उभे राहतात त्या सगळ्या मित्रांना जपायचं असतं. आणि काका, तुम्ही जे आम्हाला सगळ्यांना इकडे जेवायला बोलवलं त्यासाठी आम्हाला तुम्हाला थँक्यू म्हणायचे. अरे काय थँक्यू म्हणतोयस? एवढा का फॉर्मल होतोयस? अरे तू आमच्या शिवाचा मित्र आहे. तुम्ही सगळे आमच्या शिवाचे मित्र आहात ना, म्हणजे तुम्ही आमच्या घराचा भागच आहात सगळे. त्यामुळे इथून पुढे कोणताही संकोच करायचा नाही. जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही या घरी यायचं. कळलं सगळ्यांना? आणि चला, बराच वेळ झाला आपण गप्पाच मारतोय. जेवा. कम ऑन, अटॅक. आणि तू बघितलं नाहीस, त्या मुलांना मी घरात येऊच देत नव्हते, पण भाऊ आले ना मध्ये, तिथेच गडबड झाली. किटू डार्लिंग, मला एक कळत नाही, भाऊंना त्या गँग बद्दल एवढा पुळका काय? तिथेच तर पाणी मुरतंय ना. भाऊ त्यांच्या बाजूने आहेत ना, त्यामुळे मला एका पॉइंटला गप्पच बसावं लागतं, काही बोलताच येत नाही. मी काय म्हणतो, आपण भाऊंना जर शिवाच्या विरोधात भडकावलं तर? काही उपयोग होणार नाही. आणि तुला काय वाटतं, त्या शिवाच्या विरोधात भाऊ आपल्याकडून एक तरी शब्द ऐकून घेणार आहे? भाऊंना आपल्याला वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागणार आहे. म्हणजे काही करून भाऊंचं मत बदलावं लागणार आहे. तेच कसं करणार? सतत मूर्खासारखे प्रश्न विचारतो. डोकं दिलंय ना देवाने, अरे वापर करणारचा. आणि आता थोबाड बंद कर, निदान मला तरी विचार करू दे. कळलं? आई आजीची पण येते, पण त्यांच्याशी फोनवर बोलणं तरी होतं. पण आजीला सांगा, तिची खीर खूप भारी होती. काळजी घ्या. हो, सांगतो आजीला. शिवा, तुला असं खूप दिवसांनी भेटून एकदम भारी वाटतंय काय रे? हो, खरंय. आणि आशुतोष राव, आमच्या शिवाची काळजी घ्या. काय तिला या सगळ्याची सवय नाही ना, म्हणजे सगळं नवीन आहे तिच्यासाठी. आणि कसं तिला काही त्रास झाला ना तर ती दाखवत पण नाही. तर जरा लक्ष ठेवा तिच्याकडे. म्हणजे ती अशी काय घाबरत नाही, पण हे सगळं फर्स्ट टाइम ती अनुभवते ना, म्हणून फक्त. एक मिनिट, शिवाला ना स्वतःची काळजी घेता येते. आणि मी काय कोर्स नाही केलाय तिची काळजी घ्यायला. आशू,
काय बोलतोय तू? ते काय बोलतायत बघ ना. अरे ते काळजी घे सांगतात, एवढा का चिडतो? आधी तुम्ही मित्र होता ना, तसंच आता पण. करेक्ट बोलते हा. आता फक्त एक स्टेप पुढे गेले तुम्ही. बरोबर ना आशुतोष राव? एक मिनिट, मला उगाच आशुतोष राव वगैरे म्हणू नका. विचित्र वाटतं खूप. माझी मस्करी करताय असं वाटतं. आणि राहता प्रश्न, मी आणि शिवम मित्र असायचा तर आम्ही मित्र होतो. आता सेम केस नाहीये. सो तुम्ही ही कंपॅरिझन करणं बंद करा. ऑल्सो मी कुठल्याही प्रकारचे प्रॉमिसेस नाही करू शकत. अरे पण तू ओळखतोस ना शिवाला? ओळखतो मी ना. हा प्रश्न स्वतःलाही विचारतो की मी शिवाला ओळखतो का? हीच ती शिवा आहे का? अरे आशू, तू असं काय बोलतोय? अरे ही आपली शिवाच आहे रे. आता साडी नेसते म्हणून काय झालं? तुम्ही निघा बरं आता. मी घेईन स्वतःची काळजी नीट. मी सांभाळीन स्वतःला. जा. हा, आम्ही जातोय इकडून. तुझा स्वभाव माहिती आहे आम्हाला. हा, तुला आज नाही ओळखत आहे. आशू, तू उगाच त्यांच्याशी रूढ वागू नको. शिवाला वाईट वाट रे. अरे लहान मुलं आहेत ती, तुझ्यासाठी नवीन आहेत का? नीट वाग. ऐका ना गाईज, सॉरी मी जे बोललो ते. हे बघा, मला माहित नाही कसं, पण मी शिवाची काळजी घेईन. तिच्या पाठीशी उभा राहीन आणि आमची मैत्री असेल मे बी. जे काही झालं ना त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. मी तुम्हाला ऍक्च्युली आत इन्व्हाइट करायला हवं होतं, मी नाही केलं. आपण तसेही मित्र होतो, आय मीन आहोत. तुम्ही काळजी नका करू, मी आहे इथे.